समुद्रात आपल्या संसाराची होडी नीट चालत राहावी यासाठी एक जोडपं काश्मीरला गेलंय सेकंड हनीमूनसाठी. बघूया यांची ही होडी किनाऱ्याला नीट लागते का. येत आहेत सुसाट कलाकार भक्ती आणि विनोदाचा ॲटम बॉम्ब समीर चौगुले. देखो हम मुंबई से यहाँ कश्मीर में आए हैं. हाँ, किस लिए आए हैं, किस लिए आए हैं? हमारा द्वितीय हनीमून है ना, इसलिए मज्जा मज्जा करने के लिए आए हैं. हाँ, तो ना हमें ना होड़ी अच्छी देख के देना. हाँ, हम निवड़ेंगे होड़ी. कहाँ पे है, बोलो ना कहाँ पे होड़ी? ये है क्या होड़ी? हाँ. इतनी डचमळ क्यों रही है? काय म्हणाली? इतनी डचमळ क्यों रही है? होडी पाण्यावर असते ना, रुळावर असते का? डचमळणार. ये होड़ी अच्छी स्वभाव की है ना? हाँ, ये उलट बोलने वाली नहीं है ना? हाँ? नहीं तो हम पानी में जाएंगे और ये ऐसी उलट बोलेगी और हम जाएंगे तालाब में. जरा शांत बसतेस का थोडी? जरा थोडा वेळ जरा शांत नहीं बस. मला ना काय ऐकून घ्यायचंच नाहीये. ये इस होड़ी का वारंटी सर्टिफिकेट निकालो. चलो. काय विचारतेस तू? शेवट ये कब दुरुस्त की थी बोलो. एक मिनिट जरा. काय चाललंय तुझं? काय बोलतेस त्याला तू? अहो मैं उसको सूचना दे रही हूँ ना, तुमको काय को प्रॉब्लेम है? हाँ? नाही, सूचनांचा मला प्रॉब्लेम नाहीये. मग? त्या सूचना ज्या भाषेत देतेस त्या भाषेचा मला प्रॉब्लेम आहे. अब उसको मराठी समझ में आएगा क्या? हाँ, इसलिए उसको मैं हिंदी में बोल रही हूँ. माझ्याशी कशाला बोलतेस हिंदी? माझ्याशी बोल ना मराठी. नवरा आहे मी तुझा. शांत व्हा, शांत व्हा, शांत व्हा. अहो आता त्याला कळणार आहे का मराठी, म्हणून मी त्याला हिंदीत सांगते ना. जा लवकर कर. हे बघा वहिनी, तुम्ही काही काळजी करू नका. उत्तम आहे ती बोट. छान एन्जॉय करा तुम्ही. ओके, हॅपी बोटिंग. काय? अगो बाई, अहो हा तर मराठीच बोलतो की. मग देशातले सगळे आपल्याकडे येतात. या वेळेला आपला तिथे गेलाय. हा? अभिमान वाटतोय मला तुझा. मग काय मॅडम, बोट, काश्मीर, दाल लेक कसं वाटतंय? खूप मस्त वाटतं. यस. वाव, होडी. मला ना होडी खूप आवडते. हो. अहो मी लहान होते हा. ना, तेव्हा एका फॅन्सी ड्रेस मध्ये ना मी होडीत झाले होते. तू होडी झाली होतीस. परीक्षकांना एकदम होडी होडी भरली असेल. होडी होडी भरली असेल. अहो मी ना स्टेजवर असं गाणं पण म्हटलं होतं. कुठलं? होडी बाबा, होडी बाबा, होडी बाबा, बाबा, होडी बाबा, होडी बाबा, होडी बाबा. एक मिनिट. एक करार करूया आपल्यात. कसला? जो कोणी थुकरट जोक मारेल दुसऱ्याने त्याला पाण्यात ढकलायचं. हे फायनल आता. हा, ओके. हे फायनल. ओके. अहो मी गंमत करत होते तुमची. ओके, चल. तुम्ही रागवू नका ना माझ्या. नाही रागवत. ओके. जस्ट वेट प्लीज. सावकाश हलते. होडी हलते. Yes. वाव, होडी. अगं बाई, कुठे गेलात तुम्ही? अहो, कुठे गेलात? अहो, तुम्ही पाण्यात कसे काय पडलात? वर. सावकाश. अगं पाया पडतो तुझ्या. हात जोडतो. जास्त एक्साइट होऊ नकोस. मला पाण्याची खूप भीती वाटते, तुला माहितीये ना. साधी दाढी करताना सुद्धा टायर घालतो आणि मग दाढी करतो ग मी. अहो पण तुम्हाला स्विमिंगचा कोर्स झाला ना तुमचा? हो, तो करस्पॉन्डन्स कोर्स केला होता. आणि हे बघ, हे पुन्हा एकदा हात जोडतो. घरात करतेस असा धसमुसळेपणा इथे करू नकोस. मी धसमुसळेपणा करते का? मी करते का धसमुसळेपणा? हो, तूच करतेस. कधी? परवा दुधी भोपळा म्हणून माझी मांडी चिरायला घेतली होतीस. मग तुम्हाला काय गरज होती मी अशी भाजी चिरत असताना माझ्या शेजारी असे पाय पसरून बसायची? हे बघ, मी चला आज रविवार मस्त बसूया म्हणून पाय पसरून बसलेलो नव्हतो. तुझी भाजी चिरत होतीस ना, ती मी निवडून देत होतो म्हणून बसलो होतो तिकडे. आणि हे बघ, हे
मी ना खूप कंट्रोल करतो यालापासून, कळलं ना? आपण सेकंड हनीमूनला आलेलो आहोत, कळलं ना? माझे पेशन्स ट्राय करू नकोस, पेशन्स ट्राय करू. शांत व्हा, तुम्ही शांत व्हा, शांत व्हा. ओके. मनातल्या मनात 1 ते 10 आकडे म्हणा बरं. 3 4 6 राहिलाय. कळलं, मला माहिती आहे 1 ते 10. काय राहिलं सांगू नको. शांत व्हा. ओके. शांत व्हा. ओके. कसं वाटतंय आता? ओके, आय एम फाईन. चला आता आपण असं वल्ल मारत जाऊयात ना पुढे. येस, नक्कीच जाऊया. घे हातात, घे 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 घे. अहो, तुमच्या वल्लावर किती छान डिझाईन आहे आणि माझं वल्ल बघा. शी, त्याला काय अर्थ आहे? अरे त्यात काय, व्यक्ती तशा वल्ली. काय झालं? आधी कबूल करा की हा विनोद थुकरट होता. होता चुकलं, चुकलो मी, चुकलो. बरं, आत घे ग. या. आधी अहो, सावकाश. अगं अगं, माझ्या आईला पाण्यात पाहतेस तिथपर्यंत ठीक होतं, आता नवऱ्याला पाण्यात ढकलायला लागलीस तू. पण हे करार कुणी केला होता? तुम्हीच केला होता की नाही? बरोबर आहे, मीच केला होता. बरं, जाऊ दे आता. ओके. जाऊ द्या. चला चला आता आपण असं पुढे जाऊयात. चल 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 चल. बुडुक बुडुक बुडुक. अहो, हा, आपण त्या किनाऱ्यावर कधी पोहोचणार? त्या हा? 5,000 बुळूक नंतर. हे तुम्ही असं काय करताय? बुळूक बुळूक. हे पाण्याचा आवाज देतोय बुळूक. अहो, मग त्या आमिरला काय घरी बसवायचंय का? तुम्ही कशाला त्याचे वांदे करताय? बिचारा आमिर, दे रे तू पाण्याचा इफेक्ट दे. हा? आमिर, सुनामी नकोय रे, रोमॅन्टिक पाण्याचा इफेक्ट हवाय. तुझं हे नेहमीच आहे, विश्वास टाकला की माती खातोस. डर्बीतला घोडा म्हणून कधीही करिअर करू नकोस. अनेक जणांना रस्त्यावर आणशील तू. चल चल चल. ब्लुक ब्लुक. येतंय का, जमतंय का? नाही ना. कर, नीट कर. हे बघ, हा, याचा घे. हा, हा. ब्लुक. मारे नवरा आहे ग मी, मागे काय ढकलतीये? Sorry, तेव्हा असं sorry. धरे बा, हे बा तुला हा, सांगतो. हा. बन 1 2 3 4. 1 2 3 4. चल चल, स्पीड वाढव आता. कसं वाटतंय? कसं वाटतंय? छान वाटतं. हा, आलो, बरेच पुढे आलो नाही. जाऊ दे, मला कंटाळा आला. ठीक आहे. ओ जरा इकडे या ना, शेजारी बसा ना माझ्या. बरं बरं. आपण सेल्फी काढूया. हो, काढूया ना. 1 मिनिट जरा. हा, या या. अहो, हे काय तुमचे केस नीट करा ना, असं डोंगर डोंगर काय दिसतंय? अगं, मागचे डोंगर दिसतात, सेल्फी मोड ऑन कर. होय, खरंच की. माझ्या केसांवर काही बोलायचं नाही, सांगून ठेवतोय. खूप खर्च केलाय मी. ओके. शांत व्हा, शांत व्हा. रेडी? अहो, रेडी का? हा. वाव, किती मस्त आलाय. डिलीट. फोटो डिलीट केलास? अहो, मोबाईल नवीन घेतलाय ना, मग ते डिलीट फंक्शन चालू आहे का ते बघत होते. अहो, हं, तुम्हाला एक सांगू का? बोल ना. मी ना खूप भाग्यवान आहे. का ग? मला ना तुमच्यासारखा जोडीदार मिळाला म्हणून. अगं, तू भाग्यवान आहेस, मी तर भाग्य टू आहे. बे, बे. चुकलोय मी, चुकलोय. या या, वर या. तुम्हाला एक विचारू का? एक कशाला, 4 विचार, 5 विचार. अहो, आता हे काय? तुम्ही कशाला पाण्यात पडलात? आत्मक्लेश. हा? कशाला तुला उगाच त्रास द्यायचा ना, म्हणून मीच उडी मारली. अर्थात बाई, ही मोटर बोट आहे का? नाही नाही, मोटरबोट नाही आहे. अर्थातच म्हणायचं होतं, ते थरथर कापतोय. या, 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 वर या, वर या, वर या. हळू हळू हळू. थंड पाणी आहे ते. अहो,
सांगा ना, तुम्ही खरंच एवढं प्रेम करता का माझ्यावर? हो, खूप प्रेम करतो तुझ्यावर मी. मला 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 एक सांगा, आपण असे दोघ जण एकटेच असे रस्त्याने चाललोय हा, हा? हा. आणि 4 गुंड असे आले समोरून हा. आणि त्यांनी मला असं असं पकडलं, हा. तर तुम्ही काय कराल? रिक्षा. काय? नाही म्हणजे मी रिक्षा करेन, हॉस्पिटलला जाईन आणि ॲम्ब्युलन्स पाठवेल ना. कशाला? त्या चौघांना तू सोडणार आहेस? बुकलून बुकलून नाही का काय होईल त्यांचं? अगं आई ग, अगं आई ग, काय गोड हसतेस ग तू. आपलं मधुमेलन होणार की नाही माहित नाही, पण मला मधुमेह जरूर होईल. अय्या, आ? ते बघा त्या साईडला दाल लेक. हो हो, आता काय झालं? काहीतरी थोकरट सुचते, आधी थोडी मारली. काय काय काय? त्या साईडला दाल लेक आहे, हा. मग ह्या साईडला काय दाल फ्राय आहे? काय मस्त सेन्स ऑफ ह्युमर आहे तुमचा. अरे हिला जोक आवडला, उगाच उडी मारली. या, वर या. थँक्यू थँक्यू थँक्यू. अगं थँक्यू कशाबद्दल? इथे तुला आणल्याबद्दल? त्यासाठीच आणलंय ना तुला. तुझ्या सगळ्या इच्छा मी पूर्ण करणार आहे, सगळ्या इच्छा. मला सांग तुला काय हवंय? पोटॅटो चिप्स. आपण काश्मीरला आलोय, काश्मीरा सिग्नलला नाही थांबलोय. पोटॅटो चिप्स कुठून आणू इकडे आता? पोटॅटो चिप्स कुठून आणू? पाणी आहे ना सर्वत्र. बर बर. हा, एक तर एवढा लांब आलोय इकडे, आजूबाजूला कोणी. चल परत गेलं पाहिजे आपल्याला. जाऊयात ना अजून पुढे. नको सांगितलं ना. चल घे, बरं. लेफ्टला घे. कसं आता घ्यायचं लेफ्टला? असा हात दाखवायचा नको, हात नको तू मागे पळ. इकडे घे, घे लेफ्टला. अगं तसं नको करू, लेफ्टला घे. क्रिकेटची बॅट आहे काही? क्रिकेटची बॅट आहे, नीट धर. हा असं घे, लेफ्टला घे. अगे हे बघ, 1 1 1 2 3 4. हे बघ. अहो, काय झालं? ओय, अगं, काय झालं? माझं वल्ल पाण्यात पडलं. ओ माय गॉड. अगं हे, अगं तू तुझं वल्ल का टाकलंस पाण्यात? अक्कल आहे का तुला? मी असं ओ माय गॉड करायला गेले आणि ते खाली पडलं. अगं ते मी बघितलं, मिमिक्री काय करून दाखवते माझ्या समोर तू? अक्कल आहे तुला? अक्कल आहे का टाकलंस ते? अहो पण तुम्ही माझ्यावर काय चिडताय? तुमचं पण वल्ल आहे ना? हा? सुकय का ते? एक मिनिट. हे बघ, ते अपघाताने पडलंय हा, आणि तू मुद्दामून टाकलंस. तुझ्या मूर्खपणामुळे टाकलंयस, कळलं ना? तर काय करायचं आता? हो ना, आणि होडीला भोग पण पडलाय. कुठे आहे? हे बघा इथे. अरे होडीला भोग पडलं. पाय ठेव त्याच्यात. काय हे कसं पडलं भोग? मगाशीच पडलं. म्हणजे असं काय झालं, मला ना सुरुवातीला असे पाण्याचे बुडबुडे येताना दिसत होते, हा. म्हणून मी असं गंमत म्हणून असं बुटानी केलं, हा? तर ते भसकन भोकच पडलं. अगं ते काय पाय ठेव त्याच्यात, पाय ठेव. तर काय करायचं या भोकाचं? कर काहीतरी त्या भोकाचं आता. मी का करू? हा? हा? माझ्या साडीला त्या इस्त्रीवाल्याने भोग पाडलं होतं, त्यात तुम्ही काय केलं होतं? साडीला भोग पडलं की फक्त लाज जाते, होडीला भोग पडलं की जीव जातो. कळलं ना तुला? हा, काय करायचं आता काय कळत नाही रे बाबा. देवा परमेश्वरा वाचव रे देवा. देवा देवा परमेश्वरा वाचव रे आम्हाला. माझी काही चूक झाली असेल तर मी कबूल करते. हा, परवा यांच्या पॅन्टीच्या खिशामधून मी 500 रुपये काढले होते. काय? आणि ना यांच्या टूथब्रशनी ना मी माझ्या केसांना काळा कलप लावला होता. अरे माझं अहो, जाऊ दे तुम्ही पण माफी मागून घ्या पटकन. देवा मला माफ कर. मला कळत नाहीये काय होणार आहे. माझ्या चुकांची माफी मला दे देवा. मी हिच्या दोन्ही बहिणींचा नंबर माझ्या मोबाईलमध्ये टाइमपास 1 आणि टाइमपास 2 असा सेव्ह केलाय. काय? हो, आणि तुझ्या भावाचा अगबाई अरेच्चा म्हणून सेव्ह केलाय. तुम्हाला काय वाटतं का? दुसरा भोग पडला. पाय ठेव. ओके आता हलू नकोस. मी काही करता येतं का बघतो. लय वल्ल तिकडे गेलंय. हा काय? काय करायचं आता? इकडे पण भोग पडला. अरे बापरे, पाय ठेवलं. काळजी करू नको. पाय हा. अरे इकडे पण आलं. ओके. अरे आता कुठे आहे पाय? ओके. आता Okay. याच पोझिशन मध्ये शेवटपर्यंत जाईपर्यंत थांबायचं. येस. अरे बापरे. हा? मला एक आयडिया सुचलीये. काय? उभं राहा तुम्ही जरा. उभे राहा. लवकर बोल. पाणी येते. हा उभे राहा. असे समोर उभे राहा आणि असे हात करा. हा. टायटॅनिकची पोज. वेळ लागला का तुला? टायटॅनिकची पोज देते. आता नाहीतरी बोट बुडणारच आहे ना.
या अरे, मज्जा ते आलं, करूया. ये, अहो, आवड ते पाय ठेव तिकडे. अहो, असं- अय्या, काय ते बघा 2 कंदील. स्किट झालंय का? आधीच कसे कंदील देतील ते? हो, ती मोटार बोट दिसते ना. मोटार बोट कशाला हवी आपल्या? मोटार बोट म्हणजे लाईफ सेव्हिंग. हॅलो हॅलो, वाचव हमको वाचवा. F1 बचाव F1 हमको, बचाव. F1 हे F1 काय आता? कम्प्युटर इंजिनियर आहे. F1 रेणुकाताई हसून हसून लोळत होती. आपण तिला विचारूयात कसा वाटला परफॉर्मन्स. मरेपर्यंत हसले मी. मरेपर्यंत मी जिवंत कशी आहे ते मला कळलं नाही. इतका हायदोस घातलात यार तुम्ही दोघांनी. आणि आत्मक्लेश म्हणून तू जे काय पडलं कमाल आहे. आणि भक्ती तू किती सुंदर आणि किती कॉन्ट्रास्ट झालंय तुझ्या इतर जी प्रहसनं तू सादर केलीस आणि आजचं जे प्रहसन आहे त्याच्यातला जो लुक आहे सगळ्यातच विविधता आहे. आणि तू मस्त तुमचं ट्युनिंग होत आहे आता. मला खूपच आवडलं. मी सेल्फी घेणार आहे. मकरंद सर, अप्रतिम लाजवाब सादरीकरण. क्या बात आहे समय. आणि तू म्हणजे विनोद प्रसन्न असलेले अभिनेते तसे कमी असतात, पण तू तसा आहेस गड्या. म्हणजे फार काही तू कष्ट न घेता विनोद करू शकतोस, यातच तुझं यश सामावलेलं. क्या बात आहे. आणि भक्ती तू किती छान काम करतेस. तू दिसतेस पण गोड आहेस आणि तुझं टायमिंग पण अफलातून आहे. म्हणजे तुम्ही हा मंच दणानून सोडाल याची तुम्ही खात्रीच पटवत चाललेला आहात. तुम्हाला टोपी दिलीच पाहिजे. क्या बात, बढिया. हसून हसून झालंय दमायला, त्यामुळे दम खाऊन येऊ यात. घ्या एक छोटीशी विश्रांती, कुठेही जाऊ नका, पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन. होऊ दे कल्ला. मित्रांनो, दर पावसाळ्यात वारंवार तुम्ही ज्याची आठवण काढता तो आता इथे येणार आहे. नाही, इथे कुठला मोर नाही येणार आहे. इथे रस्ते बांधणारा चोर कॉन्ट्रॅक्टर येणार आहे. बघूया त्याचं काय म्हणणं आहे. येतोय बुंगाट अफलातून व्हाईस कॅप्टन योगेश आणि माय फेवरेट प्राजक्ता. मकरंद भाऊ, रेणुकाताई, नमस्कार. नमस्कार. तुम्हाला तर माहितीच आहे. नाही म्हणजे माझ्या डान्सबद्दल नाही बोलेलो मी. म्हणजे लोकांना जे काही प्रश्न पडतात ते इथं कोणी मांडत असेल तर ते मी आहे की नाही. यावेळेला पण मी तेच करणार आहे, वेगळं काही नाही करणार. म्हणजे लोकांना प्रश्न पडतो की एखाद्या नेत्याच्या इलेक्शनसाठी प्रचाराचा असं म्हणजे जीवाचं रान करणारा जो कार्यकर्ता असतो त्याचं नंतर काय होतं, तर त्याचा माझ्यासारखा गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर होतो. म्हणजे आमचे आदरणीय बबनराव पगारी जे आहेत, आता महापौर आहेत, त्यांच्यासाठी मी जीवाचं रान केलं. त्यांची इतकी मनोभावे सेवा केली की आता मी गव्हर्नमेंट कॉन्ट्रॅक्टर झालो. सगळे महापालिकेचे कॉन्ट्रॅक्ट मला मिळत येतं. पहिले खायचे वांदे होते, पण आता टायमाचे वांदे. खायला खूप आहे पण करणार काय. 10x10च्या खोलीत राहायचो आधी. नुसते पत्रे गाळायचे पावसाळ्यात, नुसता देव आठवायचा. आता देवघरच 10x10 करून माय अधिक महिना. ओ माय गॉड, कॉन्ट्रॅक्टरची बायको फ्रॅक्चर. हिला मी झोपडपट्टीतून इकडे बंगल्यात आणलं, पण पट्टी काही सुटत नाही हिची. तुम्ही जबाबदार आहे याला. तुमची आहे ना आता पोलीस स्टेशनात कंप्लेंटच ठोकून आले. अरे मी काय जबाबदार आहे हा? अरे महिना झाला बायकोशी कट्टीला वेळ नाही आणि पट्टीला मी कसं काय जबाबदार आहे? तुम्हीच आहे. तुमच्याशी लग्न करून कशी मी खड्ड्यात पडले तशी तुम्ही बांधलेल्या रस्त्यावरून चालताना खड्डे दिसले, त्यात मी सापडले आणि पडले. हे जे डोळे दिले देवानी फक्त नवऱ्यावर वाटारण्यासाठी नाहीये. डुचके जरा रस्त्याने पाहून चालत जाय ना.
गव्हात बाग खडे असले तर माणूस निवडून टाकतोय, खड्यात गहू असल्यावर काय करणार? यांनी बांधलेल्या रस्त्यावर रस्ता कमी आणि बया खड्ड्यात जास्त दिसायले. कसं करायचं? तुम्हाला सांगते, आमचं 5 वर्षाचं लेकरू आहे, शाळेत जातं. मास्तरनी विचारलं, बाळा पप्पा काय करतात? तर म्हणलं कॉन्ट्रॅक्टर आहेत. हा, तर म्हणले कसले? तर लेकरू सांगताय रस्त्यावर खड्डे पाडण्याचे. पार्ट असं बिलंदर आहे ना, शाळेत गेल्यावर बाकी लेकरं काय म्हणतात? या बा गुड डे. मा लेकरू म्हणताय ह्या बा खड्डे. कोणी शिकवलं त्याला हे? तू शिकवते माझ्या पोराला हे सगळं? तुमच्या पोराला म्हणजे माझं पोरगा नाही काय ते? काय झालं? पोटातच खड्डा पडला माझ्या. हा माणूस जिथे तिथे खड्डे पाडितोय. हा, तुमचाच पोरग आहे. आणि आता तर माझी निव्वळ खात्री पटली आहे तुमचं पोरग आहे. पोराला जरा असं का काम सांगा, पोरग 1 रुपया मागतं कमिशन म्हणून चिक्की खायला. त्याला म्हणा चिक्की बिक्की खात जाऊ नको. बापाच्या संस्काराची ना चिक्की होईल. गोळ्या बिस्किट असं काहीतरी खायचं. तुमचे संस्कार का? यांचे संस्कार म्हणजे कसा याने सत्संगाला गेल्यासारखं आहे. आणि तू मला संस्कार शिकव आता. हिचा बाप, हिच्या भावाचं लग्न होतं तर ज्या आहेराचे पाकिट आले का, त्या पाकिटावरचे नावं खोडून वर्षभर लोकांना आहेर द्यायसाठी वापरले ते पाकिट. नाही, माझ्या बापाने ना आहेराच्या पाकिटावरची नावं खुडली, पण या माणसाने लोकांच्या फ्लॉटावरची नावं खुडली आणि फ्लॉट जप्त केले, कब्जा केला त्याच्यावर. कुठं फेडणार पाप? कुठं भेटणार पाप? अरे पापाबद्दल काय बोलत ती? अगं तुझ्या मेकअपचा खर्च जर काढला ना, वर्षभर तुझा मेकअपचा खर्च बाजूला काढला, तर इमानदारीत मी एक प्लॉट घेऊ शकतो, माहिती का? मग मेकअप काढायची गरज नाहीये. तुझा मेकअप मी काय काढू बाबा? अरे बिना मेकअपचं पाहून काय हार्ट अटॅकनं मरत आहे का मला? आता हाय बा, मला हाय फाय ब्युटी प्रोडक्ट वापरायची सवय. आता मला लिव्हिंग स्टँडर्डच हाय, त्याला काय करणार? अरे लिव्हिंग स्टँडर्ड. हिच्या बापाची हयात सगळी तिकडं गुराढोरा मागण म्हशी मागे गेली. सकाळी झोपेतून उठवायचं म्हणलं हिच्या बापाला तर हल्या हो असं म्हणल्याशिवाय हलत नाही. माझ्या बापाचा सोडा, तुमच्या पापाचा घडा भरलाय आता. खराब रस्त्याची चौकशी व्हावी म्हणून मी शासनाकडे निवेदन दिलंय. आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरमुळे माझं असं झालंय ना, त्याच्या विरुद्ध पोलीस स्टेशनात तक्रार ठोकली. अरे तुला काही लाज वाटते का नवऱ्या विरुद्ध तक्रार करायला? अरे तुझ्या जखमा मेडिक्लेम न भरतील, पण जर समजा नवरा जेलमध्ये गेला तर मेडिक्लेमचे हप्ते कोण भरण? एवढी तर चांगली अक्कल आहे ना, मग काऊन चांगले रस्ते बांधत नाही? काऊन असे खराब रस्ते बांधता? नाही, मी चांगले रस्ते बांधीन एकदम मस्त. 10 वर्ष टेन्शनच नाहीये. 10 वर्ष मस्त रस्ते बांधीन. आणि 10 वर्ष काय खाशीन? अरे वरून 100 रुपये सँक्शन होते, वाटता 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 माझ्या हातात 40 रुपये पडतील. त्यातला 10 रुपयाचा रस्ता बांधायचा आणि 30 रुपये आपल्या खर्चाला. आता मागच्या वर्षी काय केलं होतं मी? सुमित कंस्ट्रक्शन नावाने रस्ते बांधले. ते कंस्ट्रक्शन बॅन झालं म्हणून या वर्षी आरती कंस्ट्रक्शनने बांधले. ते बी बॅन होणार. पुढच्या वर्षी तुझ्या नावानं सुमित्रा कंस्ट्रक्शनने रस्ते बांधणार. असं कसं आहे, ते आपलं घर चालवण्यासाठी करावं लागतं मला हे सगळं. एक दिवस गावाकडं तुमची माय उचक्या लागू लागू मरल ना, तेव्हा अक्कल येईल. माझ्या मायचा काय संबंध आला इथं आता? तेच मी म्हणते, तिचा काय संबंध? पण तुम्ही बांधलेल्या रस्त्यावरून गाडी चालवताना खड्ड्यात जाऊन गचके लागतात ना, तेव्हा जो तो गाडीवाला तुमची आयमाय काढतो. मी काय मुद्दाम करतो का ग हे सगळं? मी खूप चांगला रस्ता बांधतो, पण होतं काय माहिती का, भूगर्भामध्ये हालचाली होतात, त्याच्यामुळे रस्त्याला खड्डे पडते. आणि भूगर्भ म्हणल्यावर आपण काय करणार? आणि आमच्या महापौर साहेबांनी सांगितले, गर्भ आविष्य आला की हातवर करायचे. तुम्ही आणि तुमचे साहेब आहे ना, एक दिवशी किडे पडून मराल. हे असं बोलू नको साहेबाला, असं बोलू नको. साहेबाला आपल्या आया बहिणींची काळजी आहे म्हणून रस्ते नीट करत नाहीत. तर याच्यात आया बहिणींचा काय संबंध? आमचे साहेबच म्हणलेत की कसं आहे, रस्ता जर असा चकाचक गुळगुळीत केला तर त्याच्यावरून सनाट गाड्या पळतील आणि किती लोक मरतील, किती ऍक्सिडेंट होतील, आया बहिणीचं कुकू पुसून जाईल म्हणून ते रस्ते नीट करत नाही. आता तर माग शहरात पाय गुळगुळीत रस्ते होते, तर ती कोण वकिलीन बाई, तिने रस्त्यानं भारदाव वेगात गाडी चालवली आणि किती निष्पाप लोक मारले. मोठमोठे फिल्म स्टार, मोठमोठे उद्योगपतीची पोरं भारदाव गाड्या चालवतात. कसं आहे, खड्डे असले जरा बेतानं चालवतात ना, ऍक्सिडेंट होत नाही. वा रे वा, लाज नाही म्हणा आणि थोबाडानं काही म्हणा. बरं हे राहिलं, माग त्या तलावाचा गाळ काढायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं, त्याचं काय केलं? इमानदारीत गाळ उपसला 40 फूट, बोलायचं काम नाही. आणि टाकला कुठं गाळ? त्याच तलावाच्या काठावर. पाऊस पडला आणि पुन्हा गाळ पाण्यात. हे बाय, मला फक्त गाळ उपसायचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं होतं आणि अजून टेंडर निघालं नव्हतं ना गाळ कुठेतरी विल्हेवाट लावायची, त्याच्यामुळे तो गाळ पुन्हा पाण्यात गेला. आता अचानक पाऊस पडला तर आपण काय करावं? पावसाळ्यात पाऊस नाही तर काय पुष्पवृष्टी होणार का आकाशातून? बरं ते सगळं राहिलं, 5,000 रुपये टाका. कशाला पाहिजे 5,000? कॉन्ट्रॅक्टरवर केस केली, वकिलाला पैसे द्यायचे. पहा, माझ्यावरच केस केली आणि मलाच पैसे मागायली. कॉन्ट्रॅक्टरवर केस केलीये, पैसे नवऱ्याकडून मागायले.
कसं आहे ना, जरा सामान्य जनतेला कळू द्या. असे अशिक्षित लोक कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि सामान्यांच्या जीवांशी कसे खेळतात ते. अशिक्षित म्हणते का? मला लाज वाटते का तुला? अशिक्षित आहे का मी? इंजिनियर आहे मी, इंजिनियर. कुठून केली इंजिनिअरिंग? अरुणोदय कदंबोली इन्स्टिट्यूट. हा मोठा विनोद. विनोद म्हणू नको त्याला. तुझ्या तावड्यात सापडलं म्हणून काही बोलशील का काय तू? अभिमान आहे मला माझ्या विद्यापीठाचा. हा, हो, विद्यापीठाचा कसला अभिमान बाळगता? काम करताना त्याचा अभिमान बाळगावं असं काहीतरी करून दाखवा. ते रस्ते नीट बांधा, सामान्यांना सुविधा मिळतील असं काहीतरी करा. काही बोलायली आता काय माझ्या एकट्याच्या हातात आहे का? आपल्याला नाही जमणार ते. नाही जमणार? नाही. मग आता मला काय जमतंय ते बघा. तुमचे सगळे काळे धंदे ना उघडकीसच आणते. माहितीच्या अधिकाराखाली आहे ना एक फाईल तयार करते आणि या माणसाला बेड्याच ठोकायला लावते. पाहिलं का? हिला एकटीलाच वाटतं आपण सिस्टीम बदलून टाकू. हिला असं वाटतं की मी पुरावे गोळा करीन. पुरावे गोळा करता करता म्हातारी होईनी आणि मी एकटा सुधरून काय होणार आहे? वरून खालपर्यंत सगळे तसेच आहेत. अख्खी सिस्टम तर आपण एकट्याने बदलू शकत ना. बरोबर आहे की नाही? कसे घोटाळे जे होते ते पेपरला छापून येतात, पण घोटाळ्याचे पेपर कधीच सापडत नाही. अशी भानगड आहे. काळोखात जे काही घोटाळे होते त्याचा रिझल्ट सुद्धा 9 महिन्यांनी येतो. येतो आम्ही दिवसा ढवळा घोटाळे करतो, त्याचा रिझल्ट कधी यावं कसं यावं? काळोख्यातला घोटाळा 9 महिने म्हणजे पाळणा आला पाहिजे नाही का? या बाय दोरी धरायला तरी येते का? पहिल्या दिवशी रस्ता बांधला, दुसऱ्या दिवशी खड्डा यो झाला. देश यो सारा खड्ड्यात गेला, जो बाळा जो जो रे. अतिशय ज्वलंत विषयावरती भाष्य केलं योगेश आणि खूप छान झालं तुमचं स्किट. मजा आली. मकरन सर, कसा वाटला परफॉर्मन्स? संतोष पवार आणि मी ऑस्ट्रेलियात गेलो होतो त्यावेळी विजय जोशी नावाचे आमचे होस्ट होते आणि मग त्या जोशींच्या गाडीतनं जाताना आमच्या दोघांच्या विनोदी गप्पा सुरू झाल्या. म्हटलं आयला अनइझी होतंय रे, मळमळतंय जरा, कारण खड्डाच लागत नाही आहे, स्पीड ब्रेकरच नाही आहे, असा आम्हाला त्रास होत होता प्रवासात. तर ते म्हणाले की हा रस्ता कोणी बांधला आहे तुम्हाला माहिती आहे का? म्हणलं नाही. ते म्हणाले तुमच्या ड्रायव्हरने, म्हणजे त्यांनी स्वतःच बांधला होता. सचिन तेंडुलकरांना ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया हा ऑस्ट्रेलियाचा सन्मान मिळाला त्याच्या 6 महिने अगोदर ह्यांना मिळाला होता. तर म्हणलं तुम्ही मग आपल्याकडे का नाहीत रस्ते बांधत? ते म्हणले आपल्याकडे कोण इंजिनियर्स बांधत नाहीत रस्ते, राजकारणी बांधतात. मी एकदा प्रयत्न केला म्हणले आणि तो यशस्वी झाला नाही, त्यामुळे मी सोडला नाद. तर आता अलीकडे आपल्याला म्हणजे भारतीयांनाच सगळ्या पुरस्कार देण्याची वेळ आहे की एवढे सहनशील नागरिक जगाच्या पाठीवर फक्त ह्याच देशात असतील असं काहीसं भासतंय. आपल्या सगळ्या घडामोडींवर अशाच पद्धतीनं आपण विनोद करू शकतो असं मला वाटतं आणि तुम्ही फार उत्तम पद्धतीचं सादरीकरण केलं. फार मस्त. रेणुकाताई, खरंच मलाही हा विषय खूपच आवडला आणि मला वाटतं की अनॉनिमिटीमध्ये खूप एक मोठा फायदा असतो. अनॉनिमिटी मतलब की त्यांचे चेहरे समोर येत नाहीत. ह्याचं जे पॉवर आहे की आपण 4 लोकांमध्ये आपण मिसळून जातो आणि आपण ह्या रस्त्याचे करता धरता आहोत हे कोणालाच माहीत नसतं. जेव्हा त्यांचे चेहरे लोकांच्या समोर येतील तेव्हा कदाचित त्यांच्यामध्ये जरा शरम वाटून ते रस्त्याचं काहीतरी चांगलं करतील असं मला वाटतं. त्यामुळे आपण जे म्हणजे इतर दुष्कर्म करणाऱ्या लोकांकडे ज्या पद्धतीने आपण बघतो आणि त्यांना पेपरमध्ये वगैरे आणतो लोकांच्या समोर, जेणेकरून एक सामाजिक तरी त्यांच्या विरोधात काहीतरी आवाज उठतो, तसंच मला वाटतं कंत्राटदारांबद्दल पण करायला पाहिजे आपण नागरिक म्हणून आणि वर्तमानपत्रातून पण यायला पाहिजे. म्हणजे कुठेतरी आपल्याला तो माणूस दिसला तर आपण 2 चपला त्यांना मारू आणि म्हणू की बाबा लेका काहीतरी कर त्या रस्त्याचं, असं मला वाटतं. पण तुमचं प्रहसन खूप आवडलं मला. ॲज युजल लेखणीत काय दम आहे तुझ्या योग्या, खूपच छान, मस्त आणि प्राजक्ता तुझ्या सादरीकरणात पण तेवढाच दम आहे. सो हॅट्स ऑफ टू बोथ ऑफ यू. गुण बघूया. मकरन सर, रेणुकाताई, दोघांचंही अभिनंदन. तुम्ही बसू शकता. थँक्यू. मित्रांनो, खिशाला लावलेलं पेन आणि सोबत आणलेली छत्री कधीही चोरीला जाऊ शकते. इथे अशीच एक छत्री गेली चोरीला.
बघूया तिचं काय होतंय. येत आहेत सुसाट कॅप्टन्स अंशुमन, अरुण दादा आणि आजची पाहुणी कलाकार मौसमी तोंडवळकर. यांचं आपलं काहीतरीच यांचं आपलं काहीतरीच. हॅलो बायको बोल. काय असं काय करतेस? बाजूला शोध ना इकडे तिकडे. मला काय विचारतेस? हे बघ मी पोलीस इन्स्पेक्टर आहे, कळलं ना? घरात हरवलेला फालतू वस्तू शोधण्यासाठी हवालदाराला पाठवू शकत नाही मी. नॉनसेन्स. ते सरकारी नोकर आहेत, माझे वैयक्तिक नोकर नाही आहेत. माझे वैयक्तिक नोकर नाही आहेत. नॉनसेन्स. कोण ठेव? आता बायका म्हणजे ना फालतूगिरी असते. काय मस्तपैकी पाऊस धरलेला आहे. हवालदार, गरमागरम भजडी, गरमागरम चहाणा. साहेब पैसे द्या ना. अरे आपल्या नेहमीच्या भजीवाल्याकडून आणणार रे, तो आपल्याकडून कधी पैसे घेतो का? हे बघ फालतू सवयी त्याला लावू नको, पैसे देण्याच्या. जा घेऊन ये. आणि साहेब बाहेर पाऊस खूप पडतोय, जरा छत्री द्या ना. त्याचीच वापर, नंतर त्याला परत दे. पण परत दे हा, उगाच नाव खराब व्हायचं आपलं. जा मस्तपैकी गरमागरम चहा आस्वाद घेऊ. असं वाटतं खरं म्हणजे पांघरून घेऊन झोपावं असं, पण ऑन ड्युटी करता येत नाही ना. फक्त भजी खाताना फिर्यादी नाही याला म्हणजे मिळवलं. हीच आहे तुझी मंजिल. त्या असला हिला जेलमध्ये टाका चक्की पिसायला. इकडे अरे वांग्या, दुसऱ्याची बायको घेऊन फिरतोस, लाज नाही वाटत? झालं दुसऱ्याची दुसऱ्याचीच बायको आहे, कोणी पण सांगेल ह्याची बायको नाही आहे म्हणून. मग नाहीच आहे माझी ही बायको. तेच म्हणतोय, दुसऱ्याची बायको घेऊन फिरतोस. आणि पोलीस स्टेशन म्हणजे काय गार्डन आहे? 8 टक्के ना तुला. हिलाच 8 टाका पहिला. साहेब नको साहेब, नको साहेब, प्लीज नको. असू दे, असू दे, असू दे, असू दे. काय हरकत नाही, हरकत नाही. तुम्ही मला कळलेलं आहे, कळलेलं आहे. मला कळलेलं आहे. इकडे 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 आहे. शाण्या, मी 8 टाकणार नाही. जा काय करशील ते करू. वाव वाव, वाव, यू आर सो क्यूट. थँक्यू. तुम्ही मनाने किती मोठे आहात. आहेच. काय करताय? हे झाले रे. लाईक केलं मी तुम्हाला. आय लाईक इट. थँक्यू, थँक्यू व्हेरी, थँक्यू व्हेरी मच. ओके ओके, बाय. बाय. हे थांब, झाला ठेंगा टाकून पलच्याची बाय करते तुम्हाला. अरे ठेंग्या, तिने ठेंगा नाही दाखवला, मग? ती लाईक करते मला. है ना? अरे लायकी आहे का तिची? लाईक करायची भुरटी चोर आहे. झाला तिने माझी छत्री चोरली. साहेब माझ्याकडे बघून तुम्हाला वाटतंय का असं? सांगा साहेब. नाही नाही, या भुरटी चोर दिसत नाही, पण दिल चुराने वाला नक्की वाटतं. आई ग, चुरा के दिल मेरा गोरी. अरे हे वासरे, झाला चली कुठं दिलबिल चोरलं नाही, छत्री चोरली. झालेली भुरटी चोर आहे. छत्री चोरली? छत्री चोरली तिने माझी. कोणाची चोरली? माझी चोरली. कुठून चोरली? सायबर कॅफे मधून. साहेब कोण आहे रे? तुम्ही. अच्छा मीच. खोटं बोलतोय हा माणूस. प्रश्नच नाही. हा. जेव्हा तो बोलला मी सायबर कॅफे मध्ये होता, हे विधान किती धादांत खोटं आहे. काय करत असं सायबर कॅफे मध्ये? हा, कम्प्युटरचं स्पेलिंग तरी येतं का तुला? त्याचं काय संबंध आहे? पण मी सायबर कॅफे मध्ये जाऊ शकतो. तू सायन्सच्या एक्झिबिशनला सुद्धा जाऊ शकतोस, पण करणार काय तिकडे? मी कम्प्युटरवर बसलो होतो. काय करत होता कम्प्युटरवर बसून? तो खरंच कम्प्युटरवर बसला हो? होता. सीपीयू वर बसला हो? होता, स्टूल समजून. मग ना त्या कॅफेच्या मालकाने याला शिव्या देऊन हाकलून लावलाय तिथून. ज्याला इशय बदलू नको. माझ्या डोळ्याने बघितलं तुला छत्री चोरताना. 1 नंबरची छत्री चोर आहे. जा आता ही चोर.
छत्री माझी आहे, मी ही छत्री चोरली नाहीये साहेब. लेट मी हँडल. मला सांगा कशावरून ही छत्री तुमची आहे? दांड्यावरून. या गो दांड्यावरून छत्री कोणाची नेतो? मला तेच चेक करायचंय, तेच चेक करायचंय. कशावरून दांड्यावरून? कशावरून दांड्यावर? कारण माझ्या छत्रीचं दांडा सरळ आहे. असं कसं, असं कसं, कसं 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 असं कसं, असं कसं? कसं 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 तुझं चालन मोठा नकराचं चालन का मंजूर अरे हे काय चाललं तुझं? काय चाललं तुझं? असे लाखो छत्र्या आहेत ज्यांचे हँडल सरळ असतात. हो? अहो मी 1000 छत्र्या अशा बघितलेत ज्यांचे हँडल सरळ आहेत साहेब. पण वाकडे सुद्धा असतात ना. नाही हँडल मी बघितलं. अरे हिच्याला काय बोलतोय? फालतूगिरी करतोय? अरे मी दांड्याबद्दल बोलतोय. ही तुला हँडल का देते रे? ए हॅलो, तुमच्यासारखी माणसं ज्याला दांडा म्हणतात ना त्यालाच आमच्यासारखी माणसं हँडल म्हणतात. आय नो आय नो. जायला काय बोलतोय हे? म्हणजे खार दांड्याला खार हँडल बोलणार आता? साहेब कोण आहे? मी तुम्हीच. हा, बोला ना. तुम्हीच मला सांगा ना, ही छत्री लेडीज आहे की नाही? खरं सांगू, ही छत्री तुमच्या हातात आहे हे बघून मला कळलेलंच आहे. हे का सुंदर तरुणीची छत्री आहे. इश. हिच्याला ए डावऱ्या काय बोलतो? फालतूगिरी करताय? ती लेडीज आहे का जेंट्स? आवरच बोला. मध्येच तरुण देखणी पोरगी कुठून आणली रे? मी काय बोलायचं मी ठरवेन. मी इन्स्पेक्टर आहे, कळलं ना? ती लेडीज छत्री आहे. तू लेडीज छत्री का वापरतोस? कारण लेडीज छत्री म्हणणं पुरते. अच्छा, असं कसं, असं कसं, कसं 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 असं कसं, असं कसं? कसं 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 तुझं चालन मोठ्या नकराचं. अरे हे वासारे काय चाललंय का तुझं? हे बघा, जर पुरुषांना छत्री वापरायची झाली ना तर त्यांनी ती जेंट्स काळ्या रंगाची वापरायची. तू लेडीज छत्री का वापरतोस? का वापरतोस? हा म्हणजे लेडीज छत्री सांगितलं ना की लेडीज छत्री असल्यामुळे ती बारीक असते त्यामुळे ती मला पुरते. ओके. म्हणजे आणि काळी छत्री मी वापरत नाही कारण मी त्याच्यात मर्ज होतो. आणि तिसरा, मी रंगीबिरंगी छत्री वापरतो कारण ती गर्दीत कुठं पण उठून दिसत म्हणून मी रंगीबिरंगी लेडीज छत्री वापरता. ओके. साहेब, कोण आहे? तुम्हीच, अमित. ओके, तुम्हीच. बोला ना. हा ना माझा फेवरेट रंग आहे. हो. त्यामुळे ही छत्री माझीच आहे. क्लिअर झालंय. प्रश्नच नाही. मॅडमचा हा आवडता रंग आहे. ही छत्री मॅडमचीच आहे. आलं मॅडमचा आवडता रंग कुठला हे पण तुला माहिती आहे? हो, त्यांना माहिती असू शकतच कारण ते तुझ्यासारखे मूर्ख नाहीयेत. इंटेलिजंट आहेत ते. थँक्यू. माहिती आहे. माहिती आहे. मोठा शाना डिटर्जंट आहे तो. डिटर्जंट नाही, इंटेलिजंट. हा, आता इंटेलिजंट मी कसं आहे ना हे तुम्हाला सांगता. जरा इकडे या. काय बोललास तू? मी आता इंटेलिजंट कसं आहे तुम्हाला सांगता. आता विनोदाला सुरुवात होणार आहे. बोल बोल बोल. आता या छत्रीची गोष्ट मी तुम्हाला सांगतो. गोष्ट सांगू नकस. ही छत्री कोणाची ते पटकन मला ठरवायचं. कोणाची? पटकन बोल, पटकन त्याला बोल. काय गोष्ट सांगते? मी फालतूगिरी करतो. तू बोलतो तू गप्प म्हणजे गप्प एकदा बोलत राहा. मी सगळ्या छत्रीचं काय तर मी कहाणी सांगतो ना. एक शब्द बोलत नाही. मी जेव्हा बोलत राहील शांतपणा करायचं सांगतो मी. साहेब, कोण आहे? हा, तुम्ही मीच आहे, मीच आहे. तुम्ही साहेब आहात. हा. आवाज चढवायचा आहे. आवाज चढवायचा माझ्यासमोर. मी इन्स्पेक्टर आहे. आणि तुला काय करायचं छत्री रे? हा? अरे 2 थेंबाच्या मध्ये कसंही पळून जाशील तू. त्यांचं काय? आणि तू ओला झालास तरी वाळायला पटकन किती वेळ लागणार तुला? अरे पटकन सुकून जाशील. आणि पाऊस तरी किती थांबणार तुझ्या अंगावर? कुठून पटकन घरचं खाली याल? नॉनसेन्स. आणि तू भिजलास तुला कोण बघणार आहे? पण ह्या भिजल्या तर तिखट लागलं ना? सो मला असं वाटतं की छत्री आता कोणाची ते ठरलेलं आहे. नाही नाही माझ्याकडे अजून एक महत्वाचा पुरावा आहे ते तुम्हाला मी सांगतो. बोल, पटकन बोल, पटकन बोल. पटकन बोलतो. या छत्रीवर माझ्या अक्षराचं नाव आहे. तुझ्या अक्षराचं नाव आहे की नावाचं अक्षर आहे? अक्षर आहे नावाचं अरुण कदम. ते करा. नाही, छत्री द्या. नको, नको. छत्री द्या. नको, नको. छत्री द्या. कुठे आहे तुझं नाव? कुठे सांग? बघा बघा कुठे आहे नाव? कुठे सांग? पटकन सांग. हे बघा KD म्हणजे अरुण कदम. मला वाटतं करुण ददम असेल किंवा दरुण कदम असेल.
किंवा दरुण केला गाव असेल. किती विनोदी आहात तुम्ही. 100 एपिसोड हेच विनोद करतोय मी. पार्टनर बदलला, विनोद नाही बदलले. जरा काय फालतूगिरी चालली तुमची? काय फालतूगिरी चालली तुमची? काय फालतुरी चालले? केडी म्हणजे अरुण कदमचा काही संबंध नाही आहे. केडी म्हणजे ह्या बाईंचं नाव असणार. बाई तुमचं नाव काय? सुमती भावे. काय म्हणाला? सुमती भावे. नाईस टू मीट यू. मी काशीनाथ दशपुत्रे. हा. काय नाव म्हणाल? सुमती. बस सुमती काशीनाथ दशपुत्रे. केडी. क्या बात आहे. एक लिमिट, एक लिमिट. सुमती भावे आणि किडीचा काय संबंध? एक सेकंड. के म्हणजे त्यांचं नाव कुमारी सुद्धा असू शकतं. अय्या, तुम्हाला कसं माहिती मी कुमारी आहे म्हणून? तुम्ही दिसता कुमारी. आई गं. कुमारी सुमती भावे. अरे डीचं काय मग? डीचं पण काहीतरी असणार हा, ना. डीचं काय? देखणी असू शकतं. अय्या, कुमारी सुमती भावे देखणी. खरं सांगू, हा. माझं फायनल झालेलं आहे. ही छत्री कोणाची आहे? ही छत्री आहे यांचं आपलं काहीतरीच. यांचं आपलं काहीतरीच. बायकोचा फोन आहे. हा बायको, काय म्हणतेस? छत्री हरवली? नवीन छत्री हरवली? अगं ह्या महिन्यात किती छत्र्या हरवल्यास तू? आतापर्यंत छत्रांचं दुकान झालं असतं आपलं. कुठे हरवली छत्री? सायबर कॅफे? काय म्हणते? आता छत्री शोधणार कशी? अच्छा, छत्रीवर माझं नाव होतं, दशपुत्रे काशीनाथ. ओके, म्हणजे केडी. वर बदाम पण होतं काय? डोंट वरी, या केडी मागचे किडे कोणी केलेत मला कळलेलं आहे. मी आत्ता छत्री शोधून आणतो. डोंट वरी. हा, सो येस. हा हा. काय काय करताय? काय करताय? मला तिकडे कोणतरी बोल. तिकडे कोण? इकडचं बोलवतो मी तुला. हा, इकडे. साहेब, बाहेर पाऊस थांबलाय. तर मी निघते. ओके, बाय. ए बाय, इकडे. नाही काय काय माहितीये, ज्याला छत्री कुणाची आहे? इन्स्पेक्टरची बरोबर छत्री. आहे. वहिनी अशी तुटलेली काडी वापरणार काय? मी लगेच रिपेअर करून आणतो. नाही मी तुम्हाला दोघांना रिपेअर करतो. नाहीतर असं सुजवणार आहे. असे बदाम होणार, बदाम पिस्ता सगळे मकरंद सर, कसा वाटला परफॉर्मन्स? ऐन पावसातली रोमॅन्टिक चौर्य कथा उत्तम. मौसमी, या मंचावर तुझं मनापासून स्वागत. तू खूप म्हणजे लक्ष तसं विनोदाकडे आणि तुझ्याकडे असं दुहेरी पण होतं. असं तुझं सादरीकरण उत्तम होतं आणि अंशात आमचा टायमिंगचा बादशाह आहेच आहे. तो स्पष्ट पण बोलतो, तो स्पीडनी पण बोलू शकतो आणि अरुण्या कसाही बोलतो. अतिशय मनोरंजक आणि आम्हाला हलतं ठेवणारं हे प्रहसन होतं. क्या बात आहे, बहुत बढिया. रेणुकाताई, खूपच मनोरंजक, खूप छान रोमॅन्टिक तुमची जी देवाणघेवाण होती अंजू आणि मौसमी. क्या बात है. सुपर धमाल. यांचं आपलं काहीतरीच. अशीच धमाल आणि कल्ला करण्यासाठी आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता फक्त कलर्स मराठीवर. तेव्हा पाहायला विसरू नका कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला.